तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मनोरंजन तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज काय असा स्पेशल व्हिडिओ नसणार आहे, खास पण नसणार आहे, पण थोडाफार असणार आहे जे काय आहे ते रँडम. कारण आता पावसाळा वगैरे चालू झाला आहे. तर जून महिन्यातला पावसाळ्यातला हा माझा पहिला व्हिडिओ. पाऊस तर अजून आलेला नाही, कारण एक दिवशी जो आला होता ते येऊन पूर्ण मुंबई आणि पूर्ण भरून वगैरे गेलेलं आहे. सो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की मी माईक मागवला आहे. सो कारण पावसातून आता माईक यूज करावा लागेल, कारण आवाज क्लिअरली येणार आणि पावसाचा पण खूप आवाज येईल. त्याच्यामुळे की माईकवरून बोललं जाईल, कारण स्पेशली तुम्हाला आवाज येईल ते क्लिअर. सो मी माईक वगैरे मागवलं आहे. तो माईक आल्यानंतर तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो परत, तेव्हा व्हिडिओ करूया. आणि आता घेतलं आहे चहा प्यायला. सो चहा वगैरे पितो आहे, मस्त फ्रेश वगैरे होतो आणि भेटूया मग नंतर माईक आल्यावरती. तर काहीच चहा पितोय, या चहा पियाला. चायसोबत आहे बिस्किट. आणि वन मोर थिंग गाईज, माझ्या मित्रांना, माझ्या फॅमिलीमध्ये पण असं वाटतं की मला पैसे वगैरे येतात यूट्यूबकडून. तर असं नाही आहे. पहिला क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो यूट्यूबचा, त्याच्यानंतरच पैसे येतात. ते चॅनल मॉनिटाईजसाठी बरेच अजून प्रोसेस वगैरे असते. आता तर फक्त 168 काहीतरी समथिंग सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर अजून तरी भरपूर पल्ला गाठायचा आहे. सो आता फिलहाल तरी मला 500 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग बाकी वॉच टाईम पूर्ण करायचा 3000चा. असं पूर्ण त्यांचा क्रायटेरिया आहे. तर ते पहिलं पूर्ण करण्यासाठी तुम्ही पहिलं फॉलो वगैरे करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर मग पूर्ण बघूया. हळूहळू जसं प्रोग्रेस होईल तसं पुढचं वाढत राहील. त्याच्यानंतर मग पैसे यायला चालू होतील, मॉनिटाईज वगैरे होईल. तर असं काय नाही, कारण पैसे वगैरे चालू झालेले नाहीत पहिले. तर पहिलं सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओज वगैरे बघत राहा. सगळे पूर्ण व्हिडिओज वगैरे बघत राहा, दुसऱ्यांना शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कारण मेन तेच सीन होतं की तुम्ही बघता व्हिडिओ वगैरे पण कमेंट वगैरे करत नाही. तर कमेंट वगैरे करा आणि दुसऱ्यांना शेअर वगैरे करा. जर व्हिडिओ कशी वाटली ती सांगा. तर ते पहिलं प्रोसेस करावं लागतं, कारण स्टार्टिंगपासून तेच मेन इम्पॉर्टंट आहे. सो तेच सांगायचं होतं की पैसे यायला चालू नाही झालेत सो फिलहाल तरी, आणि अजून भरपूर सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर हे मेन क्लिअर करून टाकतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग बाकी व्हिडिओज करायचे, कारण आता व्हिडिओज करायला पण मला टाईम नाही मिळत आहे, कारण जॉब वगैरे सगळं करायचं असतं. त्याच्यामुळे मग टाईम नाही मिळत आहे. सो जसा टाईम मिळेल तसं मग मी व्हिडिओ टाकत राहतो. पण एव्हरी सॅटर्डेला माझे व्हिडिओ येत राहतील, त्याचं काही टेन्शन नाही. सो चला, हेच मेन क्लिअर करायचं होतं. हाच ना, मला वाटलं गेलात की काय. सो फायनली गाईज, आपला जो माईक मागवला होता सो माईक इज हेअर. तो माईक मागवला होता, माईक आलेला आहे. सो अप्रॉक्स मागवला होता मी 400ला काहीतरी मागवला होता. सो 300-400 रुपयाला मागवला होता. तर तो आलेला आहे आणि आता ओपन करून बघतो कसं आहे त्यातमध्ये. सो बघूया काय काय भेटलं याच्यासोबत. सो एक माईक आहे, अच्छा 2 माईक आहेत. एक प्लग आहे सी टाईपमध्ये प्लग आहे आणि दुसरा आहे तो ॲपलसाठी दुसरा आहे तो. सो हा एक आहे आणि बाकी केबल वगैरे आहे. केबल वगैरे आहे माईक चार्जिंगसाठी. सो एवढं सगळं आलेलं आहे. सो 300 ते 400 रुपयात काहीच मिळेल ना. सो ह्याची आता बघूया आपण नंतर थोड्या वेळाने चेक वगैरे करूया की कसं आहे काय आहे. हे बघा, सो असं आलेलं आहे. तर बघूया नंतर चेक करून की काय आलं आहे, कसं आलं आहे, कसं ह्याची क्वालिटी कशी आहे. सो त्याच्यानंतर मग चेक करूया आपण. तर गाईज, ही तुम्ही व्हिडिओ बघताय ती विदाऊट माईकची व्हिडिओ बघताय.
आणि आता आपण लावूया हा वाला सी पिनवाला माईक लावूया. सो आता त्याच्यानंतर क्वालिटी बघूया, आवाज बघूया की कसं येतो आहे. सो चला. तर गाईज असे होते व्हिडिओ. माईक वगैरे आला होता तो चेक करून तुम्हाला दाखवला. आणि आता मस्त जेवण वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जायचं आहे ताई आणि भाचीसोबत शॉपिंगला. सो त्यांना काहीतरी घरगुती घ्यायचं आहे, घरचं म्हणजे व्हेजिटेबल वगैरे अँड ऑल. आणि मला थोडे कपडे पण घ्यायचे आहेत. सो भेटूया संध्याकाळी. डायरेक्ट मॉलमध्ये जाऊया किंवा त्यांच्याकडे गेल्यावरती व्हिडिओ वगैरे करीन. सो चलो. फायनली गाईज आलो आहे शॉपिंगला आणि सुरुवात झालेली आहे आमची. तर ताई आणि भाची गेलेत पहिली शॉपिंग करायला. सो मी आता बघतोय काय काय घ्यायचं आहे ते. तर गाईज या साईडला ताई आणि भाचीचं शॉपिंग चालू आहे. घरगुती सामान वगैरे घेतलेलं आहे आणि अजून तरी मला जायचं आहे वरती जुडिओमध्ये. सो वरती जुडिओला जाऊन अजून शॉपिंग वगैरे करतो मी. सो हेअर वी गो. गाईज मी आलो आहे वरती. ताई वगैरे खाली आहेत. तर मी पहिले शॉपिंग करायला आलो वरती. तो कपडे वगैरे बघतोय पहिले. शर्ट्स वगैरे पाहिजे होते तर शर्ट्स भेटते की नाही ते बघतोय. शर्ट सूट आहेत तर स्मॉलमध्ये एक पण नाही वाटते. हा एक डन झाला आहे. आणि असे बघूया अजून भरपूर घ्यायचे. सो भरपूर पहिला घेऊया आणि मग बिलिंग वगैरे करूया. सो ह्या साईडला काहीच नवीन लायनिंगवाले शर्ट वगैरे आलेले आहेत. सो आवडलं तर घेऊया, नाहीतर मग राहू द्या, आपण दुसरी चूज करूया काहीतरी. सो हा आपल्याला आवडला आहे, हा आपण घेतला आहे. सो चला आता बिलिंगला जाऊया आणि बाकी अजून ड्रेस घेतलेत त्याच्यानं बिलिंग करूया. आपली शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आपण चाललो आहे, कारण भरपूर सामान वगैरे घेऊन झालं आहे. मला वाटतं जवळजवळ 3-1च्या आसपास गेला असेल बिल. तर चला पहिला जाऊया खाली ताईला भेटायला, नाहीतर परत सांगायला नको की ताईला की किती बिल झालं आपलं ते. सो चला पहिला खाली जाऊया आणि ताईला भेटूया. शॉपिंग वगैरे करून झालेले आहे आणि ताई गेले बिलिंगसाठी. या साईडला बिलिंग सेक्शन चालू आहे. बिलिंग वगैरे करून आता निघणार. तर फायनली काही शॉपिंग वगैरे करून झालेली आहे जुडिओ आणि स्टार बाजार. सो पहिला गेलो होतो जुडिओला आणि त्याच्यानंतर मग स्टार बाजारला गेलो होतो. सो मस्त शॉपिंग वगैरे झालेली आहे. इथे आहे ताई आणि इथे आहे भाची. सो चला आता निघतो. पहिले फायनली गाईज घरी वगैरे आलेलो आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. सो लेटच झाला, कारण आम्ही शॉपिंग वगैरे करून मग नंतर थोडंसं खायला वगैरे बाहेर गेलो. सो त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला. तर आता घरी वगैरे पोचलो आहे आणि तुम्हाला दाखवतो माझे काय काय शॉपिंग केले ते मी. तर गाईज ही आहे जुडिओची बॅग थोडी चेंज झाली असं मला वाटतंय, कारण पहिली ब्लॅकमध्ये वगैरे अशी यायची आणि आता जुडिओचं नाव पण काढून टाकलं त्यांनी. सो दॅट्स इट ऑल. आपलं काय करायचं आहे ना. सो गाईज फायनली मी केले एवढ्या कपड्यांची खरेदी. सो एक हा आहे, सो दुसरा हा आहे ब्लूवाला, तिसरा हा आहे, चौथा हा आहे आणि 5वा हा आहे.
तर गाईस एवढे कपडे खरेदी केलेत मी. पप्पांना जर कळलं ना तर माझी वाट लागेल वाट. सो 5 शर्ट घेतलेत गाईस, 5 शर्ट. पप्पांना जर हा ब्लॉग जर दिसला ना तर माझी वाट लागणार आहे. सो 5 शर्ट घेतलेस आणि अप्रॉक्स 3पर्यंत काहीतरी बजेट गेलं माझा. सो बघूया आता एक एक वेअर करूया आपण पटापट. तर गाईस हा आहे पहिला शर्ट. सो गाईस हा आहे दुसरा शर्ट. गाईस हा आहे तिसरा शर्ट. गाईस हा आहे माझा चौथा शर्ट. तर गाईस हा आहे शेवटचा शर्ट, 5वा, जो की मला खूप आवडलेला आहे. कारण हा हाफ आहे ना त्याच्यामुळे. कारण मला हाफच शर्ट जाम आवडतात. सो कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं या. मस्त एकदम वाटतंय. सो असे काहीच 5 शर्ट घेतलेले आहेत. तर असे काही 5 शर्ट घेतलेले आहेत मी. एक हाफ आहे आणि 4 फुल आहेत. मस्त वाटले मला त्याच्यामुळे मी घेतले. सो कारण बाहेर जाण्यासाठी माझ्याकडे शर्ट्स वगैरे नव्हते, तर माझ्याकडे टी शर्ट वगैरे भरपूर आहेत. आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की शर्ट वगैरे किंवा टी शर्ट वगैरे जे युजेड आहेत त्याच परत परत ब्लॉगमध्ये येतात. तर त्याच्यामुळे मी असं वाटलं की थोडी शॉपिंग केली पाहिजे. त्याच्यामुळे ताईने अचानक प्लॅन वगैरे केला होता, तर तिच्यासोबत गेलो होतो की खरेदी करायसाठी. तर अशी थोडीशी खरेदी केलेली वगैरे, मस्त शॉपिंग वगैरे केलेली आहे. आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तुम्ही तर मेन सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना दुसऱ्याला शेअर वगैरे करा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की कसे वाटले शर्ट्स माझे. सो चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.